नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आगीच्या उबळमुळे जेव्हा अद्वैतला अस्थमाचा अटॅक येतो तेव्हा कला त्याला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन येते. कला खूप रडत असते कारण तिला माहीत असतं की अद्वैतने अगदी स्वतःच्या जीवावर खेळून तिला वाचवलंय. जो अद्वैत चांदेकर नेहमी माझ्याशी भांडतो, आमच्या दोघांचं अगदी क्षणभरही पटत नाही आणि आज त्या अद्वैत चांदेकरने स्वतःच्या जीवावर खेळून मला वाचवलंय. त्यामुळे कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण आज तिला वाचवता वाचवता अद्वैत हॉस्पिटलमध्ये असतो. सोहम जेव्हा ही गोष्ट घरी सांगतो तेव्हा सरोजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग सरोज तावातावातच हॉस्पिटलमध्ये येते आणि ती कलाला विचारते की नक्की काय झालं होतं. कला सांगू लागते की माझ्या दुकानाला आग लागली आणि त्या आगीमध्ये मी दुकानात अडकले होते. तेव्हा अद्वैतने मला बाहेर काढलं आणि त्या सगळ्यामध्ये अद्वैतला अस्थमाचा अटॅक आला. ते ऐकून सरोजला धक्का बसतो आणि सरोज कलाला ओरडू लागते. कलाला ती म्हणते की आजपर्यंत माझ्या मुलाला मी एक खरोच सुद्धा येऊ दिली नाही आणि आज माझा मुलगा फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये. अगं तू उठली आहेस ग, परंतु माझ्या मुलाला मात्र तू आयुष्यातून उठवायला आली आहेस. अगं जेव्हापासून तू माझ्या मुलासोबत लग्न केलंयस ना तेव्हापासून तू त्याला घरातही नीट राहू देत नाही. अगं घरात सोड ग, अगं त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये सुद्धा तू त्याला सुखाने राहू देत नाहीस. अद्वैतला मात्र खूप त्रास होत असतो आणि अद्वैत हा हायपर व्हायला लागतो. अद्वैतची परिस्थिती आता अजूनच गंभीर होत असते आणि त्याला त्रासही होत असतो. तेव्हा नर्स आता पटकन जाते आणि डॉक्टरांना ती सांगते की डॉक्टर, पेशंटला त्रास होतोय, पटकन चला. डॉक्टर लगेचच आता अद्वैतकडे निघून जातात. कला डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न करत असते की डॉक्टर काय झालंय अद्वैतला, डॉक्टर काय चाललंय हे सगळं, परंतु डॉक्टर कलाला काही सांगत नाही आणि ते घाईघाईच अद्वैतकडे निघून जातात. कला आता डायरेक्ट अद्वैतकडे जायला निघते तेव्हा सरोज मात्र कलाचा हात पकडते आणि कलाला ती म्हणते की तू तिथे जायची अजिबात काही गरज नाहीये. जेवढा काही वाढवा केलायस तेवढा काही कमी आहेस का? अगं माझ्या मुलाच्या जीवावर उठली आहेस अक्षरशः तू. अगं माझ्या मुलाच्या जीवावर उठली आहेस तू. माझ्या मुलाच्या जीवावर उठण्याचा अजून तुला दुसरा कुठला पुरावा हवाय ग? सरोज कलाला जीवाच्या आकांताने बोलत असते, हायपर होऊन बोलत असते आणि त्या गोष्टीचा त्रास सरोजलाच होत असतो. सरोजला चक्कर येत असते. तेव्हा आता कला, सोहम, बाकीचे सर्वजण सरोजला सांभाळत असतात, सावरत असतात. सरोजला आता तिथे खुर्चीवर बसवलं जातं. काजल पटकन सरोजसाठी पाणी घेऊन येते. संगीता लगेचच सरोजच्या तोंडावर थोडंसं पाणी मारते. मग कुठेतरी सरोज जरा शुद्धीवर येते. मग सरोज जरा ॲटिट्यूडमध्येच म्हणते की ठीक आहे मी. कला सरोजला काळजीनेच विचारते की सरोज मॅडम तुम्हाला बरं वाटतंय ना? तेव्हा सरोज तिच्यावर रागवते आणि म्हणते की तू तर माझ्या समोर सुद्धा उभी राहू नकोस ग आणि माझ्याशी बोलायचं तर अजिबात नाही. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे सरोज मॅडम, मी नाही येणार तुमच्याशी बोलायला, परंतु प्लीज तुम्ही एवढं पाणी प्या ना, पाण्यावर तरी राग नका काढू कारण तुम्हाला खूप त्रास होतोय. असं म्हणून पाण्याचा ग्लास हा ती सरोजच्या हातामध्ये देत असते. आता सरोजला इतका राग येतो की जोरात ती पाण्याचा ग्लास खाली फेकून देते. सगळ्या फरशीवर आता पाणी सांडलेलं असतं आणि वरून सरोज आता कलाला म्हणत असते की अगं तुला काही अक्कल आहे का? अगं तुला समजत नाही का? अगं तुझ्याशी एवढा त्रागा करून मी बोलतीये, मला तुझा एवढा तिरस्कार वाटतोय तरी सुद्धा माझ्यासमोर तू हा पाण्याचा ग्लास धरतीयस. काय ग, हे सगळं मुद्दाम करतेस का आणि का म्हणून करतेस हे सगळं? तुला काय वाटलं तुझ्या हातून मी पाण्याचा ग्लास घेईल आणि पाणी पिईन? काही झालं तरी मी माझ्या अद्वैतला नाही बघू शकत. असं म्हणून सरोजला रडू येतं आणि सरोज रडत असते. अद्वैतच्या वॉर्डकडे बघत ती म्हणत असते की अद्वैत, अरे तू असं का केलंस? या मुलीला वाचवायला जाताना स्वतःच्या जीवावर खेळून ह्या मुलीला वाचवण्यापेक्षा तुला आईचा विचार नाही आला का? तुला तुझ्या आईची एकदाही आठवण नाही आली का रे? अरे आज जर तुझ्या जीवाला काही झालं असतं तर तुझी आई एक क्षणही जिवंत राहू शकली नसती. असं का करतोस रे राजा? माझं सगळं आयुष्य अद्वैत फक्त तुझ्या भोवती फिरतं रे. तुझ्या आयुष्यात नेहमी कुठलीही अडचण आली तरी सुद्धा मी खंबीरपणे मात्र तुझ्या पाठीशी उभी राहिले रे. पण आज मात्र मी हे सर्व बघू शकत नाही. तुला होणारा त्रास मला दिसतोय, परंतु तरी सुद्धा अद्वैत मी काहीच करू शकत नाही रे. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. तर मित्रांनो, विचार कसला करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा.
सरोजला खूप रडायला येत असतं. सरोज रडत असते. सोहम म्हणत असतो की काकी काकी प्लीज स्वतःला सावर, परंतु सरोज मात्र रडतच असते. आणि सरोजला बघून कलाला खूप वाईट वाटत असतं. कलाला अपराधाची फिलिंग येत असते. तिला वाटत असतं की आज तिच्यामुळे मी सरोज मॅडमला खूप मोठं दुःख दिलंय. सरोज मॅडमचा अद्वैतवर किती जीव आहे हे मला माहिती आहे आणि सरोज मॅडम जे काही बोलताय, जे काही वागताय ते काही चुकीचं नाहीये असं म्हणून त्यांचं सगळं बोलणं वागणं सहन करत असते. परंतु सरोजला कुठं काय माहीत असतं की या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार जो कोणी आहे तो सरोजच आहे. जर सरोजने त्या बिल्डरला पैसे दिले नसते आणि सामदाम दंडभेद वापरायला सांगितलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती. तर इकडे घरामध्ये आबा मात्र खूप विचार करत असतात. आता रजनी तिथे येते आणि आबांना म्हणते की अहो आबा, आता जर तुम्ही एवढा विचार करायला लागले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल. तुमच्या तब्येतीसाठी हे ठीक नाहीये. आबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. तेव्हा आबा म्हणतात, अगं रजनी, आपल्या घरामध्ये एवढं मोठं होऊन गेलंय आणि मी कसा काय शांत होऊ? माझं मन तरी कसं काय थाऱ्यावर राहील? खरं तर मी विचारही करू शकत नाही की माझा अद्वैत. असं म्हणताच आबांना लगेच रडू फुटतं आणि आबा रडायला लागतात. आता जेव्हा आबा रडत असतात तेव्हा राहुल मात्र मोबाईलवर गेम खेळत असतो आणि गेम खेळताना त्याला खूप मजा येत असते. तो हसत असतो. रोहिणीचं त्याच्याकडे सहज लक्ष जातं. तर रोहिणीला खूप राग येत असतो की इथे आबा रडताय आणि हा राहुल काय गेम खेळतोय. याला कुठे काय वागावं, कसं दुसऱ्याचं मन जिंकावं काहीच कळत नाही. आणि त्यातल्या त्यात त्याची ही बिंडोक बायको. रोहिणीला जरी नैना बिंडोक वाटत असेल तरी सुद्धा काहीही न सांगता नैना आता जागेवरनं उठते आणि आबांच्या शेजारी जाऊन बसते. आबांना ती म्हणते की आबा, आज काहीही झालं तरी तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. हा रजनी मामी, द्या त्या गोळ्या आणि द्या तो ट्रे इकडे. आज मी आबांना माझ्या हाताने औषधं देणार आहे. मग नैना आबांना समजावत असते की आबा, जे काही झालं ते खरंच खूप भयंकर आहे आणि खरं तर या गोष्टीचा आम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. पण मग तरी सुद्धा आबा, आपल्याला या सगळ्या गोष्टीतून सावरायलाच हवं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. प्लीज तुम्ही गोळ्या घ्या. तेव्हा आबा मात्र गोळ्या घ्यायला तयारच नसतात, कारण आबांना फक्त आणि फक्त अद्वैतची काळजी वाटत असते. नैना आबांना म्हणत असते की आबा, अहो तुम्हाला गोळ्या घेणं खूप महत्वाचं आहे. आता जर तुम्हीच गोळ्या नाही घेतल्या तरी आम्ही कोणाकडे बघायचं? तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेतला तर आम्ही काय करायचं? आणि आबा, जर तुम्हाला काही झालं ना तर मला मात्र हे अजिबात सहन होणार नाही. हा माहिती आहे आबा, भलेही तुमची ती सून बाहेर असेल परंतु तुमची ही सून तर घरामध्ये आहे ना. तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करेल. आबा प्लीज तुम्ही ह्या गोळ्या घ्या. तेव्हा आबा मात्र नैनाकडेच बघू लागतात. तर रोहिणी मात्र शॉक असते. एकीकडे तिच्या मुलाला अजिबातही अक्कल नसते. जेव्हा आबा गोळ्या घेत नसतात किंवा आबा रडत असतात तेव्हा तिचा मुलगा गेम खेळत असतो, परंतु तिची सून मात्र चांगलीच चाल खेळत असते. बरोबर जिथे लोकांच्या जवळ जायचं तिथं जात असते आणि राहुलला मात्र काही अक्कल नसते. त्यामुळे रोहिणी ही राहुलकडे रागाने बघत असते. नैना आबांना म्हणत असते की आबा प्लीज तुम्ही आता गोळ्या घेणार आहात की नाही, की मी तुम्हाला शपथ घालू माझी? बघा हा आबा, तुम्हाला मला शपथ घालावी लागेल. असं म्हटल्यावर आबा आता पाण्याचा ग्लास घेतात आणि नैनाने दिलेली औषधही घेऊन टाकतात. रोहिणी मात्र थक्क झालेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की बरोबर जमलं रे हिला. आणि तसंही या नैनाला वाट कशी शोधायची ना हे बरोबर कळतं. पण माझ्याच मुलाचं कसं होणार हे काय मी सांगू शकत नाही. या मुलासाठी काहीही करा, कितीही करा, पण याला काही कधी अक्कल येणार नाही. अजूनही याची मोबाईलमधून मान वर झाली नाहीये. किती मूर्ख आहे हा मुलगा, असं म्हणत रोहिणी तिच्या स्वतःच्याच मुलाला शिव्या देत असते. तर इकडे सरोज ही कलाला बोल बोल बोललेली असते. तुझ्यामुळे सगळं काही झालंय, तू आज माझा अद्वैत हॉस्पिटलमध्ये आहे, या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहेस. तू माझ्या अद्वैतचं सुख हिरावून घेतलंय, असे नको नको ते आरोप सरोजने कलावर केलेले असतात. आता कलाला ही गोष्ट माहीत असते की जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. अद्वैत मलाच वाचवायला आला होता म्हणून आज अद्वैत हॉस्पिटलमध्ये आहे, ही गोष्ट कलाला माहीत असते. जेव्हा डोक्याला हात लावून बसलेली असते, रडत असते, तेव्हा कला आता सरोजला आधार देत असते. सरोजच्या खांद्यावर हात ठेवून सरोजला ती म्हणत असते की सरोज मॅडम प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, अद्वैत अगदी बरा होईल. तेव्हा सरोज आता जोराने कलाचा हात झटकते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? तुला एकदा सांगून कळत नाही का ग? तुला सांगितलं ना इथून चालती हो आणि मला हात काय लावतीयस तू? माझं सांत्वन करतीयस का? अगं तू काय, तुझी अख्खी सारी फॅमिली माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता चालते व्हा.
तेव्हा बाबा आता हात जोडूनच सरोजला म्हणतात की सरोज मॅडम, हे बघा, अद्वैतरावांना जे काही झालं, अद्वैतरावांची आज जी काही परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही सर्वच जण हादरलोय, परंतु अहो यामध्ये माझ्या मुलीची काही चूक नाहीये हो. कारण जे काही झालंय त्यामधून माझी मुलगी अजून सावरलीच नाहीये. सरोज आता रागानेच बाबांकडे बघते आणि बाबांना ती म्हणू लागते की काय, तुम्ही आता मला उलटून बोलणार आहात का? तेव्हा बाबा म्हणतात की नाही हो सरोज मॅडम, तुम्हाला उलटून बोलणारा मी कोण आहे? पण खरं तर जे काही घडलं त्या सगळ्याचा दोष परत परत तुम्ही माझ्या मुलीला लावताय, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. अहो, कलेने अद्वैतरावांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. ॲम्ब्युलन्सला फोन लावला तर 40 मिनिटं लागणार होती, उशीर होणार होता. गाडी सुद्धा पंक्चर होती, त्यामुळे गाडीमधून सुद्धा अद्वैतरावांना घेऊन येऊ शकत नव्हतो. अशा वेळी माझ्या कलानेच अद्वैतरावांना रिक्षामध्ये का होईना ती इथपर्यंत घेऊन आली. खरं तर त्या आगीमध्ये ती सुद्धा होरपळलीये, तिला सुद्धा जखमा झाल्यात. अहो, त्याबद्दल तर अक्षरशः एक शब्द सुद्धा बोलली नाही हो अजून ती. मला माहिती आहे जोपर्यंत अद्वैतरावांना बरं वाटणार नाही, अद्वैतराव डोळे उघडणार नाही, तोपर्यंत ती मात्र तिच्या जखमांकडे लक्षही देणार नाही. अहो, मी आतापर्यंत कधी बोललो नाही हो, परंतु मी आज बोलून दाखवतो. कलेने अद्वैतरावांसाठी खूप काही केलंय आणि खूप काही करते होती. अहो, दोघं सुद्धा आपल्या संसारातली कर्तव्य एकमेकांसाठी करताय. सरोज खूप चिडते आणि म्हणते की अहो बस झालं आता हे सगळं, आणि बस करा आता, किती तुमच्या मुलीची काळजी घेणार आहात तुम्ही. सरोज इतक्या मोठ्याने ओरडत असते की बाकीचा स्टाफ सुद्धा आता डिस्टर्ब झालेला असतो. आजूबाजूची माणसंही डिस्टर्ब होत असतात. एक क्षण सरोज विसरून गेलेली असते की ती कुठे रस्त्यावर नाही तर हॉस्पिटलमध्ये उभी आहे. त्यामुळे एक नर्स तिथे आलेली असते आणि ती सरोजला म्हणते की हो, किती बडबड करताय तुम्ही, किती ओरडताय, जरा शांतता ठेवा. अहो, हे ते बाकीचं सुद्धा पेशंट आहे, त्यांनाही त्रास होतोय. मग कला त्या नर्सला म्हणते की सॉरी मॅडम, खरं तर आमच्यामुळे त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आता. असं म्हटल्यावर ती नर्स तिथून निघून जाते. सरोज कलाला म्हणते की का ग, आणि कशाला एवढी काळजी दाखवते ग? अगं, जर तुला खरंच एवढी काळजी होती ना तर मी तुला किती सांगितलं, किती वेळा सांगत होते तुला मी, तू त्या फालतू दुकानामध्ये जाऊ नकोस. तेव्हा जर माझं ऐकलं असतं तर आज हा दिवस बघायला मिळाला असता का? आज तू त्या दुकानामध्ये गेलीस ना, माझं ऐकलं नाहीस ना, म्हणून आज माझ्या मुलावर ही वेळ आली आहे, कळलं तुला? तेवढ्यातच आता डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर आता कलाशी बोलत असतात. कलाला ते म्हणत असतात की तुम्ही अद्वैत चांदेकर यांच्या मिसेस आहात ना? कला म्हणते की हो डॉक्टर, मी त्याची वाईफ आहे, परंतु काय झालंय, अद्वैत तर ठीक आहे ना, अद्वैतला काही झालं तर नाहीये ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी आता खोटं बोलणार नाही तुमच्याशी, जे काही आहे ते मी तुम्हाला खरं सांगतोय. अद्वैत चांदेकर यांची कंडिशन खरंच खूप सिरियस आहे. तर इकडे नैना ही आबांना म्हणत असते की आबा, मी काय म्हणते, तुम्ही जरा तुमच्या खोलीमध्ये थोडा वेळ पडता का? चला, मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये घेऊन जाते. तेव्हा आबा म्हणतात की नाही नको, मी इथेच बरं आहे. नैना म्हणते की ठीक आहे आबा. तर आता रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. एकीकडे नैना आबांची एवढी काळजी घेताना तिला दिसत असते, म्हणजे खरं तर नैना तिच्या स्वतःच्याच फायद्यासाठी घेत असते, तो विषय वेगळा आहे, परंतु घेत असते. आणि राहुल मात्र गेम खेळण्यात बिझी असतो. त्यामुळे रोहिणी आता राहुलवर रागवते आणि हळूच ती राहुलला म्हणत असते की राहुल, अरे काय चाललंय तुझं, मान वर करून वरती तरी बघ. अरे निदान तू जरी तुझ्या बायकोकडे बघितलं ना तरी सुद्धा सगळ्या गोष्टी शिकशील तू. खरं सांगू का राहुल, माझा मुलगा इतका बिंडोक असेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं रे. हे बघ मम्मा, तुलाही माहितीये तो अद्वैत हॉस्पिटलमध्ये असो नाही तर तिकडे मरो, मला काही घेणं देणं नाहीये आणि त्याच्यामुळे मी काही सहानुभूती दाखवायला जाणार नाहीये. रोहिणी म्हणते की हो रे, मलाही काही फरक पडला नाहीये, तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला अस्थमाचा अटॅक आलाय आणि तसंही तो मेला तर बरंच होईल, सगळा काही बिझनेस आहे तो तुझ्या हाती तरी येईल. अरे पण जर तू असाच मोबाईल खेळत बसला ना तर डॅड तुझ्या हातात बिझनेस काय, अख्खी एक डमडी सुद्धा देणार नाही. राहुल, अरे या क्षणी तू काय करायला हवं होतं, जरा थोडं डोकं वापर ना. अरे या क्षणी तू काळजी करायला हवीस. अद्वैत हॉस्पिटलमध्ये आहे, या गोष्टीमुळे तुला किती त्रास होतोय हे तू आबांना पटवून दे, आबांना तसं दाखव. आणि खरं तर अद्वैत घरात नाहीये तरी सुद्धा तू किती कॅपेबल आहेस आणि तू किती सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकतो हे तू आबांना दाखव ना. अद्वैत घरात नसताना तू सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळू शकतो असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. अद्वैत नसताना एवढं तुला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते आणि ती संधी तू अशी गेम खेळून दवडतोयस का?
खरं सांगू का राहुल, अगदी तुझ्यापेक्षा ना तुझ्या बायकोला खूप जास्त अक्कल आहे. राहुलला कळतं की नाही बाबा, आता आपण फेक काळजी का होईना दाखवली पाहिजे. आणि मग राहुल आता आबांना म्हणतो की आबा प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, अशा परिस्थितीमध्ये पॅनिक व्हायचं नसतं. आणि अद्वैत माझा दादा आहे, हे बघा मी त्याला काहीच होऊ देणार नाही. आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं राहुल जेव्हा आबांना म्हणतो त्याच वेळी राहुल हा रोहिणीला डोळा मारतो. त्यामुळे रोहिणी आता राहुलकडे बघून हसत असते. डॉक्टर आता सांगू लागतात की खरं तर अद्वैत चांदेकर यांना आधीच अस्थमा असल्यामुळे त्यांची कंडिशन आता जास्त सिरियस झाली आहे. त्यामुळे आता या क्षणी आम्ही काही कंक्लुजन देऊ शकत नाही. बाय द वे त्यांच्या आपल्याला खूप साऱ्या टेस्ट कराव्या लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ह्या कन्सेंट फॉर्मवर सह्या करा. डॉक्टरांनी फॉर्म हा कलाच्या हातामध्ये दिलेला असतो. कला त्या फॉर्मवर सह्या करायला जाणार तेवढ्यातच सरोज आता तो फॉर्म हिसकावून घेते आणि सरोज कलाला सांगते की काही गरज नाहीये या फॉर्मवर सह्या करायची, आणि खरं म्हटलं ना तर तू 4 हात त्याच्यापासून लांबच राहा. आणि हो, तसंही त्याची आई जिवंत आहे अजून आणि बघेल काय करायचंय ते. असं म्हणत सरोज लगेचच त्या कन्सेंट फॉर्मवर सह्या करते आणि डॉक्टरांकडे तो सबमिट करते. कला मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. फॉर्मवर सह्या कोणीही करू देत, परंतु अद्वैतला बरं वाटणं तिच्यासाठी जास्त महत्वाचं असतं. म्हणून ती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, माझा अद्वैत ठीक तर होईल ना, त्याला लवकर बरं तर वाटेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, कंडिशन तशी सिरियस आहे, आम्ही आमच्या साईडने आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु कधी आणि कसं सगळं घडेल हे काय आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. हे ऐकून कलाला खूप वाईट वाटत असतं. एवढं बोलून आता डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात. तर घरामध्ये आबा हे रजनीला म्हणत असतात की रजनी, मी काय म्हणतो, आपण एकदा तिकडे फोन करून बघूयात का, माझ्या जीवाला नुसता घोर लागलाय ग. आता तर माझा जीव अगदी खालीवर व्हायला लागलाय ग. एकदा की मला कळलं ना की अद्वैत ठीक आहे, तेव्हा कुठेतरी माझा जीव भांडण्यामध्ये पडेल. रजनी म्हणते की हो, मलाही वाटत होतं की फोन करायला हवा, पण आपण तिकडे फोन केला तर हॉस्पिटलमध्ये कोणी फोन घेण्याच्या मनस्थितीत असेल की नाही ते मला कळेना. थांबा, मी एक काम करते, मी तरी सुद्धा फोन लावते, म्हणजे तुमची चिंता तरी मिटेल. असं म्हणून रजनी फोन लावायला जाते, परंतु त्याच वेळी आबांच्या फोनवर सरोजचा फोन येतो. मग आबा सांगतात की नको रजनी, फोन नको करूस, कारण सरोजचा फोन आलाय. आबा आता फोन घेतात आणि फोन स्पीकरवर ठेवतात. तेव्हा सरोज आबांशी बोलत असते. आबांना म्हणत असते की आबा हो, आत्ताच माझं डॉक्टरांशी बोलणं झालं आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अद्वैतला आधीच अस्थमा असल्यामुळे त्याची कंडिशन जरा जास्त सिरियस झाली आहे. त्यामुळे डॉक्टर असं म्हणताय की आता तरी ते काही बोलू शकत नाही आणि आताही तो सिरियसच आहे, त्याच्या बऱ्याचशा टेस्टही कराव्या लागतील असंही डॉक्टर म्हटले. रजनी सरोजला म्हणते की हे बघा वहिनी, प्लीज तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. सरोज आता रडू लागते आणि म्हणते की नाही ग रजनी, रिस्क आहे. असं म्हटल्यावर आबा आणि रजनी आता दोघंही टेन्शनमध्ये येतात. सरोज पुढे सांगत असते की मी सांगते ना, हे सगळं त्या मुलीच्या पायगुणामुळे झालंय. जेव्हापासून ती मुलगी घरामध्ये आली आहे ना, तर अख्ख्या घराचं अगदी तिने वाटोळं करून ठेवलंय. रजनी सरोजला समजावत असते की वहिनी प्लीज, आता तुम्ही फक्त अद्वैतचा विचार करा ना, तुम्ही अद्वैतवर फक्त लक्ष द्या, बाकीच्या गोष्टींकडे नका लक्ष देऊ. सरोज म्हणते की कसं दुसरीकडे लक्ष देणार आहे मी, ती मुलगी आणि तिची अख्खी फॅमिली माझ्या डोक्यावर येऊन बसले तिथे. अगं साधं माझं चुकलंय एवढं सुद्धा म्हणायची धमक नाहीये ग त्या मुलीमध्ये. आणि तिचे आई वडील, अगं तिचे आई वडील तर सतत आणि सतत त्यांच्याच मुलीचं कौतुक करताय, त्यांच्याच मुलीचं कौतुक मला सांगताय की कशा प्रकारे ॲम्ब्युलन्सला उशीर झाला आणि गाडीही पंक्चर होती, मग कलाने रिक्षात बसून अद्वैतला हॉस्पिटलपर्यंत आणलं. पण या सगळ्या गोष्टीतून ते हे विसरताय की अद्वैतला एवढा मोठा त्रास असताना, अद्वैतला अस्थमा असताना सुद्धा अद्वैतने स्वतःच्या जीवावर खेळून त्यांच्या मुलीला वाचवलंय, हे मात्र कुठे बोलत नाहीत ते. आज खऱ्या अर्थाने या मुलीने माझ्या अद्वैतला आयुष्यातून उठवलंय. सरोज ही हायपर होत असते आणि कलाला नको ते बोलत असते. तेव्हा आबा म्हणतात की सरोज अगं तू असं नको बोलूस. अगं सरोज, या सगळ्या परिस्थितीचा तू फक्त एकाच बाजूने विचार करतेयस. अगं अद्वैतने कलाला त्या आगीतून बाहेर काढलं आणि कला अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. अगं बरंच झालं ना की कला लवकर अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता मला सांग की त्या आगीमध्ये जर अद्वैत जास्त वेळ राहिला असता आणि जर काही होत्याचं नव्हतं झालं असतं तर आपल्याला किती महाग पडलं असतं. अगं सरोज, प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट शोधणं पहिल्यांदा थांबव. आणि तसंही प्रसंग काय आहे सरोज, तू काय बोलतेयस हे सगळं. अगं सरोज, असा प्रसंग आपल्यावर येतो तेव्हा आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन अगदी नेटाने उभं राहिलं पाहिजे. सरोज म्हणते की हो, राहू ना उभं, अगदी नेटाने आपण एकत्र उभं राहू, परंतु फक्त चांदेकरच.
अहो आबा, आपल्या या घरामध्ये, आपल्या या दुःखामध्ये खऱ्यांची लुडबुड हवी तरी कशाला आहे? आबा, त्यांच्यामुळे हे सगळं झालंय ना, त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं असताना मला त्यांची लुडबुड माझ्या आयुष्यात अजिबात नकोय आबा. 1000 वेळा मी त्या मुलीला समजावून सांगितलं की बाई, त्या फडतूस दुकानामध्ये नको जाऊस म्हणून. अहो आबा, मी तुम्हाला सांगते ना, जर ती त्या दुकानामध्ये गेली नसती तर आगही लागली नसती, आणि जर आग लागली नसती तर आज माझ्या अद्वैतच्या जीवावर बेतलंही नसतं आबा. सगळं बोलण्यामध्ये सरोजचा कॉन्फिडन्स मात्र नेक्स्ट लेवलला असतो. तिचं म्हणणं हे असतं की जे काही झालंय ते कलामुळे झालंय. जर कला दुकानामध्ये गेली नसती, दुकानाला आगच लागली नसती आणि अद्वैतच्या सोबत एवढं काही झालंच नसतं आणि अद्वैत आज हॉस्पिटलमध्ये नसता. परंतु त्या अगोदर सुद्धा सरोज मात्र या गोष्टीचा विचारच करायला तयार नसते आणि स्वतः मानायला तयार नसते की जर तिने त्या बिल्डरला जर कलाच्या दुकानामध्ये पाठवलं नसतं आणि त्याला सांगितलं नसतं की काहीही करा, साम दाम दंडभेद यूज करा, परंतु ते दुकान मला तिथं नकोय, असं जर बिल्डरला त्या सांगितलं नसतं तर आज कलाचं दुकान वाचलं असतं आणि आज तिचा अद्वैत हा हॉस्पिटलमध्ये नसताच तर दिवाळी सेलिब्रेट करत असता. परिस्थिती अशी होऊ शकते, परंतु सरोज मात्र तिची ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयार नसते. जे काही झालेलं आहे त्या आणि सगळ्या गोष्टीचा ब्लेम मात्र ती फक्त कलावरच ढकलत असते. आबा सरोजला म्हणतात की सरोज, हे बघ, तू जे काही बोलतीयस त्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. अगं, तुझ्यामधला राग तुला हे सगळं बोलायला भाग पाडतोय. मग तेव्हा सरोज आबांना म्हणते की जाऊ दे ना आबा, मी पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी का सांगते, मला माहिती आहे तसंही तुम्हाला काही पटणार नाही. खरं तर मी फक्त अद्वैतच्या तब्येतीबद्दल तुम्हाला कळवायला फोन केला होता. जाऊ दे, तुम्हाला सांगण्यात काही पॉइंटच नाहीये. आबा असं बोलल्यामुळे आता सरोज कॉल कट करायला जाते, परंतु त्याच वेळी रोहिणीचा तिला आवाज येतो. त्यामुळे आता सरोज फोन चालूच ठेवते. रोहिणी म्हणत असते की आबा, तुम्हाला त्या कलाचा उगाचच पुळका आहे ना. आणि तसंही सरोज वहिनी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी म्हणते हे सगळं जे काही झालंय ना, त्या खरंच ते कलामुळेच झालंय. सगळं काही करून सवरून नामानिराळी राहणारी आतल्या गाठीची बाई आहे ती. आणि मला सांगा ना, आता जर अद्वैतला काही झालं असतं तर तिने या सगळ्या गोष्टीची जबाबदारी कधी घेतली असती का? लगेचच जबाबदारी झटकून टाकली असती ना की मी काही केलंच नाहीये म्हणून. अहो आबा, अहो ती असंच म्हटली असती आणि म्हणूनच सरोज वहिनी जे काही म्हणते ना ते सगळं पटतंय मला. आबा रोहिणीला समजावत असतात की अगं रोहिणी, आपल्या अद्वैतने त्या कलाला आगीतून बाहेर काढलाय आणि उगाचच आता त्या आगीमध्ये तू तेल ओतायचं काम करू नकोस. रोहिणी म्हणते की हो, कलाने अद्वैतला वाचवलं सुद्धा असेल, परंतु अद्वैतवर ही परिस्थिती कोणी आणली? ही सगळी परिस्थिती अद्वैतवर कोणी आणली? कलानेच आणली की नाही? म्हणजे ते असं झालं की एखाद्याला उंचीवर उभं राहायला सांगायचं आणि त्याला सांगायचं की उडी मार म्हणून, आणि मग जेव्हा तो उडी मारेल तेव्हा त्याचा हात वगैरे मोडेल किंवा त्याला जखम होईल, मग त्याची जखम साफ करत बसायचं आणि तुला खूप लागलंय का आणि त्याची काळजी करत बसायचं. अहो आबा, तुम्हाला तरी पटतंय का ह्या सगळ्या गोष्टी? आणि खरंच जर तिला या सगळ्या गोष्टीची जाणीव असती ना आबा, तर ती त्या दुकानामध्ये जाऊनच बसली नसती. जर वेळेमध्ये ती घरी आली असती तर आज हे सगळं काही झालंच नसतं. मग सरोज आता आबांना म्हणत असते की आबा, रोहिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे. आणि काय हो आबा, तुम्ही प्रत्येक वेळी अद्वैत माझा लाडका नातू आहे असं सांगत फिरताना सगळ्यांना. प्रत्येक वेळी तुम्ही हे म्हणताना की आज अद्वैतमुळे आपलं वैभव मोठं झालंय, तरी सुद्धा आबा तुम्हाला फक्त कलाचीच बाजू घ्यायची आहे का? खरं सांगू का आबा, खरं तर तुम्हाला काय झालंय ना हेच मला कळत नाहीये. अक्षरशः मला हेही कळत नाहीये की का तुम्ही सारखी सारखी तिची बाजू घेत असता. अहो आबा, आता तिची बाजू घेणं बंद करा, सोडा हे सगळं. रोहिणी म्हणते की ॲब्सोल्युटली खरं बोलतेय सरोज वहिनी. अहो आबा, चांदेकरांपुढे, अद्वैत पुढे तुम्हाला ती फडतूस कला जास्त महत्वाची वाटते का हो आबा? सरोज आबांना म्हणते की आबा, एक गोष्ट लक्षात ठेवा हा, केवळ फक्त तुमच्यामुळेच फक्त अद्वैतचं लग्न त्या कलाशी झालंय आणि मध्ये तो ज्या मुलीशी जे काही चांगलं वागत होता ना आबा, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे चांगलं वागत होता. अहो आबा, तुमची तब्येत ठीक राहावी, तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये, फक्त आणि फक्त त्यामुळे आबा तुम्हाला बरं वाटावं म्हणून तो त्या मुलीशी नीट वागत होता. हे सगळं करत असताना अद्वैतला किती त्रास झाला याचा तुम्ही कधी विचारच केला नाही. अद्वैतला या गोष्टीबद्दल काय वाटतंय, त्याला त्याच्या लग्नाबद्दल काय वाटतंय, त्याला खरंच त्याचं लग्न टिकवायचंय का, त्याला खरंच त्या मुलीसोबत संसार करायचा आहे का, याबद्दल मात्र तुम्ही कधीच विचारत नाही. आणि आबा, तसंही मला सुद्धा त्या मुलीसोबत तुमच्यामुळे शांत घ्यावं लागतं. तुम्हाला वाईट वाटतं ना म्हणून मी तिला खूप वेळा काही बोलत नाही. आबा, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की बाकीच्या कोणाला वाटतं की नाही हे मला माहीत नाही, परंतु मला मात्र आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय.
आता आबा काही बोलणार तेवढ्यातच सरोज कॉल कट करून टाकते. आबांना आता टेन्शन आलेलं असतं. एकीकडनं रोहिणी असं बोलत असते, दुसरीकडनं सरोज असं बोलत असते, तिसरीकडे तर अद्वैत हॉस्पिटलमध्ये असतो आणि चौथीकडे त्यांना कलाचीही काळजी वाटत असते. आता ह्या परिस्थितीमध्ये काय निर्णय द्यावा आणि काय विचार करावा हे सुद्धा आबांना कळत नसतं. या गोष्टीचा मात्र रोहिणी आणि राहुलला खूप आनंद होत असतो. ते दोघेही एकमेकाकडे बघून हसत असतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात आणि कला सरोजला सर्वांना ते सांगतात की सध्या अद्वैत चांदेकर यांची परिस्थिती स्टेबल आहे, परंतु अद्यापही त्यांना अजून शुद्ध आली नाहीये, त्यामुळे आपण आता सध्या काहीच करू शकत नाही. तर आता डॉक्टर अद्वैतला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतात. जेव्हा अद्वैतला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत असतात तेव्हा कला, सरोज, बाकीचे सर्व अद्वैत सोबत चालत असतात. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे तू अजिबात हारू नकोस हा, आणि तू हिम्मत तर अजिबात हारू नकोस. जशी तू हिम्मत माझ्याशी भांडताना हरत नाहीये ना, तसेच हिम्मत आता तुला आता इथे दाखवायची. हे बघ अद्वैत, तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस आणि अद्वैत चांदेकर कधीच हरत नाही असं म्हणतोस ना नेहमी तू. मग अद्वैत, हे सगळं आज तुला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे. हे बघ अद्वैत, तू अजिबात घाबरू नकोस, कारण अंबाबाई आहे आपल्यासोबत. कलाने तिचा हात अद्वैतच्या हातामध्ये ठेवलेला असतो आणि अगदी जीवाच्या हाकांताने ती अद्वैतची काळजी करत असते, अद्वैतला बोलत असते, अद्वैतची गप्पा मारत असते, जेणेकरून अद्वैतला थोडं तरी स्टेबल वाटावं. परंतु सरोजला मात्र या गोष्टी अजिबात सहन होत नसतात. अद्वैतला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं आणि सरोज आता रागानेच कलाचा आणि अद्वैतचा हात बाजूला करते. पासून कलाचा हात तिने बाजूला फेकलेला असतो आणि कलाला म्हणते की गप्प बसायचा हा, माझ्या मुलाला हात सुद्धा लावायचा नाही तू. सरोज आता आतमध्ये जायला लागते तेव्हा नर्स म्हणते की प्लीज प्लीज तुम्ही बाहेरच थांबा. डॉक्टरांनी ही गोष्ट स्ट्रिक्टली सांगितली आहे की जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही आणि ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आतमध्ये कोणीच यायचं नाही. मग सरोज आता कलाकडे येते आणि कलाला ती म्हणते की हे बघ, आता एक गोष्ट तुझ्या लक्षातच आली असेल की जेव्हा जेव्हा तू त्याच्या आयुष्यात असतेस ना, तेव्हा तेव्हा तू त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम क्रिएट करतेस. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे बघ, तो आता आउट ऑफ डेंजर आहे, परंतु अजूनही तो शुद्धीवर आलेला नाहीये. आणि जेव्हा कधी तू त्याच्या आयुष्यातून निघून जाशील ना, तेव्हा सगळं काही ठीक होणार आहे. अगं अजूनही का उभी आहेस माझ्यासमोर, जा ना इथून निघून. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, हे बघा, मला माहिती आहे की आपल्यामध्ये मतभेद आहेत, मला माहिती आहे की आपल्यामध्ये वाद आहेत आणि तुम्ही मला अजिबात लाईक करत नाही किंवा तुम्हाला मी अजिबात आवडत नाही, हेही मला माहिती आहे. परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी आहे ना सरोज मॅडम, आणि ही योग्य वेळ आहे का की हे सगळे वाद आपण इथे उकरून काढायला पाहिजे. हे बघा सरोज मॅडम, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज मला इथे थांबू द्यात ना. सरोज कलाला म्हणते की हे बघ, परिस्थिती काय आहे आणि काय नाहीये हे तू मला सांगायची अजिबात गरज नाहीये. हे बघ, मी अद्वैतची आई आहे आणि अद्वैतसाठी काय वाईट काय चांगलं हे मला चांगलंच कळतं, त्यामुळे मी त्याबद्दल सगळं काही ठरवेन. तुला इथे थांबायची काही गरज नाहीये ना, इथे तुला कोणाची गरज आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. कलाचा हात धरत कलाला ढकलतच ती म्हणते की निघ, तुला कळत नाही का, निघ इथून. बाबा आता कलाला म्हणतात की कले जाऊ देत, आणि तसंही तूच म्हटलीस ना आता ही वेळ वाद घालायची नाहीये म्हणून. आणि अद्वैतराव आता हॉस्पिटलमध्ये आहे हेही लक्षात ठेव, त्यांची परिस्थिती ठीक नाहीये. जाऊ दे, निदान या गोष्टी तू तरी समजून घे. चल आपण बाहेर जाऊयात, असं म्हटल्यावर कला रडत असते. परंतु त्यावेळी मात्र बाबांचं ती ऐकते आणि कला आता तिथून निघून आलेली असते. जरा बाजूला ती आलेली असते सरोजपासून, केवळ वाद होऊ नये म्हणून ती सरोजपासून लांब गेलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे हॉस्पिटलमध्ये जेव्हा नैना आलेली असते आणि अद्वैत हा शुद्धीवर आलेला असतो, ही गोष्ट कलाला समजते. तेव्हा कला आता धावत पळतच अद्वैतला भेटण्यासाठी येते आणि त्यावेळी सरोज ही नैनाला सांगते की हे बघ नैना, जर तुला चांदेकरांच्या घरामध्ये राहायचं असेल ना, तर ही मुलगी काय अद्वैतला भेटता कामा नये. कला ही अद्वैतच्या वॉर्डमध्ये जाते तेव्हा नैना तिला थांबवते आणि नैना तिला म्हणते की हे बघ कला, तुला अद्वैतला भेटण्याची परवानगी नाहीये. परंतु त्यावेळी अद्वैत मात्र बाहेरून आवाज देत असतो की खरे खरे, असं म्हटल्यावर कला लगेचच अद्वैतकडे पळत जाते आणि अद्वैतच्या बाजूला ती बसते. अद्वैतला ती म्हणते की बस कर चांदेकर, किती त्रास देणार आहेस अजून. मग अद्वैत तेव्हा कलाला म्हणत असतो की खरे बघ, माझ्या पायाची जर सेवा केलीस ना आता तू, तर तुला पुण्य लागेल बर का. असं म्हटल्यावर कला हसू लागते. या परिस्थितीत सुद्धा अद्वैतला जोक सुचत असतात. या परिस्थितीत सुद्धा तो कलाला टोमणे मारायचं काही सोडत नसतो.
मग कला आता अद्वैतच्या हातावर मारते. अद्वैत थोडासा ओरडतो. मग कला हसते आणि अद्वैतचे पाय चेपून देत असते. तेव्हा अद्वैत सुद्धा त्या गोष्टीचा फील घेत असतो. एवढा आजारी असून सुद्धा, एवढा त्रास होत असताना सुद्धा अद्वैत आणि कलाची भांडणं काही संपलेली नसतात. परंतु शेवटी वेळेनेच त्यांना दाखवून दिलेलं असतं की दोघंही एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहेत. खरं तर ही जी परिस्थिती घडली ती वाईट होती, परंतु यातून मात्र कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांचा किती विचार करतात आणि एकमेकांसाठी ते अगदी काहीही करू शकतात, ही गोष्ट मात्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाली. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दल आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.